नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2025चा नुकताच निकाल लागलेला आहे. जर तुम्ही या निकालामध्ये पात्र असाल किंवा तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवलेले असतील तर तुमचे हार्दिक अभिनंदन. परंतु येणाऱ्या 5 ते 10 दिवसामध्ये महाराष्ट्र सीईटी नक्कीच एम.एच. प्रोव्हिजनल लिस्ट म्हणजे तात्पुरत्या राज्य गुणवत्तेची यादी सादर करणार आहेत. परंतु यामध्ये सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट ध्यानात ठेवणे गरजेचेच आहे. हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल, जेणेकरून तुम्हाला हे संपूर्ण पॉईंट्स विस्तृतद्वारे मी सांगणार आहे. जर तुम्ही नक्की चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या भविष्यातील एम.एच. नर्सिंग सीईटी 2025च्या प्रत्येक अपडेट तुम्हाला या चॅनलवरती शो केल्या जातील किंवा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. बघा, दरवर्षीप्रमाणे एम.एच. नर्सिंग सीईटी 2025चा पर्सेंटाईल नुसार निकाल लागलेला आहे. त्यामध्ये प्रोव्हिजनल स्टेट मेरिट लिस्ट हे तयार करण्यात येईल. त्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला PDF द्वारे समजावून सांगतो. बघा, जे सक्षम अधिकारी असतील, जे सीईटी सेलने नियुक्त केलेले अधिकारी असतील, ते येणाऱ्या दिवसांमध्ये तात्पुरत्या राज्य गुणवत्तेची यादी तयार करून देतील, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुमची रँक किती आहे आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजला किंवा सेमी गव्हर्नमेंट असो, ऑटोनॉमस असो किंवा प्रायव्हेट असो, यासारख्या कोणत्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. आणि त्यानंतर या व्हिडिओचा जो मुख्य पार्ट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. एम.एच. नर्सिंग सीईटी 2025 मध्ये जर 2 विद्यार्थ्याला इक्वल मार्क्स मिळालेले असतील तर त्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते, म्हणजे टाय ब्रेकर करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात, त्यामध्ये आपण सखोल विश्लेषण करणार आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी MST CET 2025ची एक्झामिनेशन दिली. त्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग, JNM, ANM यासारख्या कोर्सेसला ॲडमिशन घेणे. परंतु तुमच्या जवळचे जे विद्यार्थी असतील, ज्यामध्ये मेरिट लिस्ट जेव्हा लागेल त्यामध्ये त्यांचे नाव आणि तुमचे नाव जर आले आणि दोघांमध्ये सेम पर्सेंटाईल जर दिसत असतील तर कोणत्या गुणाच्या आधारे, कोणत्या निकषावरती तुम्हाला पहिलं प्रेफरन्स देण्यात येईल किंवा पहिली तुमची निवड होईल ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला त्या निकषांची पूर्ण माहिती असायला हवी. त्यामधला पहिला निकष, जर 2 किंवा अधिक उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेमध्ये समान गुण मिळवलेले असतील तर अशा विद्यार्थ्याची इंटरमेरिट लिस्ट तयार करताना खालील निकषावरती ध्यान ठेवण्यात येईल. त्यामधला पहिला जो निकष आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे की ते बघा, कारण तुम्हाला माहीत असायला हवं की MH CET नर्सिंग 2025 याचा मुख्य हेतू काय आहे, तर 3 कोर्सेसमध्ये ॲडमिशन देणे. त्यामध्ये BSc नर्सिंग, JNM आणि ANM हे तिन्ही जे कोर्सेस आहे यांचं मुख्य गाभा आहे बायोलॉजी, म्हणजे मेडिकल सेक्टर. यामध्ये मेडिकल सेक्टरमध्ये ज्या विद्यार्थ्यांना, म्हणजे उदाहरणार्थ MH नर्सिंग 2025 मध्ये जीवशास्त्रात जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला किंवा विद्यार्थ्याला या परीक्षेमध्ये जास्त प्राधान्य दिल्यात येईल. त्यानंतर जर जीवशास्त्रात म्हणजेच बायोलॉजीमध्ये सुद्धा इक्वल मार्क्स त्याला मिळालेले असतील तर दुसरा पर्याय म्हणजे रसायनशास्त्रात जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला त्या परीक्षेमध्ये जास्त प्राधान्य देण्यात येईल किंवा त्याचं सिलेक्शन अगोदर होईल. रसायनशास्त्र म्हणजे काय होते, केमिस्ट्री. जर विद्यार्थी मित्रांनो वरील 2 विषयामध्ये म्हणजे जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र म्हणजेच बायोलॉजी आणि केमिस्ट्री या 2 विषयामध्ये जर त्या विद्यार्थ्यांना समान मार्क मिळालेले असतील तर तिसरा पर्याय राहतो भौतिकशास्त्राचा, म्हणजे फिजिक्स विषयाचा. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळालेले असतील त्या विद्यार्थ्याला पहिला प्रेफरन्स देण्यात किंवा प्राधान्य देण्यात येईल. जर त्या विद्यार्थ्यांना समान मार्क मिळालेले असतील तर शेवटचा आणि एकमेव पर्याय राहतो की वयस्कर उमेदवाराला तरुण उमेदवारापेक्षा प्राधान्य दिल्या जाईल. हा शेवटचा निकष आहे की जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा टाय ब्रेकर करण्याची वेळ आली तर सगळ्यात अगोदर बायोलॉजी, नंतर केमिस्ट्री आणि नंतर फिजिक्स या तिन्ही विषयामध्ये ज्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या विषयानुसार ज्यामध्ये ज्याला जास्त मार्क्स आहे तो विद्यार्थी पहिल्या प्रेफरन्समध्ये कन्सिडर करण्यात येईल. परंतु बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या तिन्ही विषयामध्ये समान मार्क आढळले, शेवटचा पर्याय असा राहील की त्या वयस्कर उमेदवार जो असेल तो उमेदवार पहिला प्रेफरन्स म्हणून कन्सिडर करण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत मी समजून सांगितलेली आहे.
यानंतर भविष्यातील येणाऱ्या MST-CET नर्सिंगबद्दल संपूर्ण अपडेट्स, माहिती, व्हिडिओ, PPT संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी महानर्सिंग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला पर्सनल काही डाऊट असतील तर नक्की या व्हॉट्सॲप चॅनलला जुळा. कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न मांडा, जेणेकरून मी त्यावरती जास्त फोकस करून तुम्हाला प्रतिक्रिया देऊ शकतो. धन्यवाद.